Hi friends, good morning. Last time we saw 1.3 with their activities. Now friends, go on page number um, 21 and see 1.4. The title of the lesson is Be Smart. Be Smart means उत्कृष्ट व्हा किंवा यशस्वी व्हा किंवा चांगले व्हा. There are different types of meaning. We have to take any meaning out of them. We will take the meaning उत्कृष्ट बना किंवा हुशार व्हा. बी स्मार्ट. बघा, नाव सी वॉर्मिंग अप. चिटचॅट. प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट ॲन इझी टास्क. म्हणजे आपल्या करिअरविषयी आपला जो काय करिअर असतो, जो काय आपल्या जीवनात जे काय करिअर करणार आहे, आपण पुढे व्यवसाय करणार आहे, त्या करिअरविषयी प्लॅनिंग करणं नॉट इझी टास्क. म्हणजे हे एवढं सोपं नाही. बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग अ प्रॉपर चॉईस. परंतु आपण ते करिअर कसं करायचं त्याच्याविषयी जो काय आपल्यामध्ये डिस्ट्रेस निर्माण होणार आहे, ताणतणाव निर्माण होणार आहे, तो ताणतणाव मात्र आपण त्याचं योग्य प्रकारे प्लॅनिंग करून तो ताणतणाव आपण कमी करू शकतो. इफ वी डू व्हॉट वी लव टू डू. आता जे काय आपल्याला आवडते, ज्याच्यात आपल्याला इंटरेस्ट आहे, ते जर आपण करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ज्या करिअरमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे तो करिअर जर आपण निवडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ते सोपं होऊ शकते किंवा आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. द जर्नी बिकम्स स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. म्हणजे आपला जो आपल्या करिअरच्या दिशेने जे काय आपला प्रवास आहे, जर्नी आहे, ते स्मूथ होऊ शकते. स्मूथ म्हणजे आपण इथं सोपा असा अर्थ घेऊया त्याचं. सोपं किंवा जास्त अडथळा निर्माण न झालेलं. म्हणजे आपण यशस्वी होऊ शकतो. आपल्या करिअरमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो जर आपण असं करिअर निवडलं की ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे. असं केलं तर आपल्या ध्येयाकडला किंवा आपले जे काही करिअर आहे त्या करिअरकडला आपला जो प्रवास आहे तो सोपा होऊ शकतो, स्मूथ होऊ शकतो, जर आपण आपल्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ती गोष्ट आपण केली तर. द फॉलोइंग डायग्राम शोज इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चूजिंग अ करिअर. बघा, आता खाली काही डायग्राम दिलेला आहे. त्या डायग्राममध्ये काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स दिलेले आहे, काही घटक दिलेले आहे की जे घटक आपल्याला महत्त्वाचे आहेत. कशासाठी? तर आपला करिअर चूज करण्यासाठी. आपण जे काही व्यवसाय करणार आहे ते व्यवसाय निवडण्यासाठी आपल्याला ते खाली दिलेले जे काही फॅक्टर्स आहे, घटक दिले आहे डायग्राममध्ये, ते आपल्याला उपयोगी ठरणार आहे, महत्त्वाचे ठरणार आहेत. डिस्कस विथ अ ग्रुप व्हिच फॅक्टर्स यू रिगार्ड ॲज इम्पॉर्टंट. आता एवढ्या फॅक्टर्सपैकी कोणतं फॅक्टर्स आपल्याला इम्पॉर्टंट वाटते त्याच्याविषयी आपल्याला डिस्कस करायचं आहे. नाऊ सी द फॉलोइंग डायग्राम. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ करिअर फॅक्टर्स आर देअर. There are 8 factors they have given in that diagram. Now first of all, skill म्हणजे कौशल्य. आपल्याकडे कौशल्य असणं गरजेचं आहे. जर आपल्याला आपल्या करिअरमध्ये यशस्वी व्हायचं असेल, योग्य करिअर आपल्याला चूज करायचं असेल तर आपल्याकडं स्किल असणं महत्त्वाचं आहे. देन इंटरेस्ट म्हणजे आवड पण पाहिजे. विदाऊट इंटरेस्ट वी कॅन डू नथिंग. इंटरेस्ट नसेल तर आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही. ॲबिलिटीज म्हणजे क्षमता, एखादी गोष्ट करण्याची क्षमता पण आपल्यामध्ये पाहिजे. देन पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणजे विशेष गुण किंवा वैशिष्ट्य. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व. आपल्या व्यक्तिमत्वाचे काही वैशिष्ट्य पण असले पाहिजे, आपल्यामध्ये काही विशेष गुण पण असले पाहिजे, तरच आपण एखाद्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो. देन डिमांड म्हणजे मागणी. आपण जे काय करणार आहे त्याला मागणी पण असली पाहिजे. त्याला मागणीच नसेल तर आपल्याला कुठलेही महत्त्व राहणार नाही.
देन फायनान्शियल गेन्स. फायनान्शियल म्हणजे आर्थिक, आपल्याला त्याच्यामधनं काही आर्थिक फायदा पण झाला पाहिजे. फॅमिली प्रोफेशन. आता आपण बघतो की डॉक्टरची मुलं डॉक्टर होतात, शिक्षकाची मुलं शिक्षक होतात. मग आपल्या कुटुंबाचा जो काय प्रोफेशन आहे, व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये शक्यतो आपण यशस्वी होऊ शकतो. मग आपल्या कुटुंबाचा कुठला व्यवसाय आहे तो पण घटक महत्त्वाचा आहे. देन फ्युचर प्रॉस्पेक्ट. फ्युचर म्हणजे भविष्यकालीन, आणि प्रॉस्पेक्ट म्हणजे फायदा म्हणून आपण त्याला, म्हणजे जे काय आपण दृष्टिकोन, प्रॉस्पेक्टचा दृष्टिकोन असा पण होतो. मग आपण जे काय भविष्याविषयी दृष्टिकोन पण आपल्यामध्ये असला पाहिजे. भविष्यात कुठल्या गोष्टीला मागणी असणार आहे, भविष्यात काय महत्त्वाचं आहे, भविष्याविषयी पण आपल्याला थोडा अंदाज असला पाहिजे. नाव सी सेकंड क्वेश्चन इन चिटचॅट. ॲन ॲक्रॉस्टिक. ॲक्रॉस्टिक म्हणजे काय? तर ॲक्रॉस्टिक म्हणजे एखादा शब्द असतो, त्या शब्दामधील प्रत्येक अक्षरापासून एक नवीन शब्द तयार होत असतो. प्रत्येक शब्दामधील जे अक्षर आहे त्या अक्षरापासून एक नवीन शब्द तयार होत असतो. An acrostic is a form of writing where the first letters in each of the line forms another word. म्हणजे ॲक्रॉस्टिक हे काय आहे तर रायटिंगचंच, लेखनाचंच एक फॉर्म आहे, एक रचना आहे की ज्यामध्ये प्रत्येक अक्षरापासून एक नवीन शब्द तयार होत असतो. प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक लेटरपासून एक नवीन वर्ड तयार होत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता फ्रेंड. आता फ्रेंडमध्ये एफ कॅपिटल आहे, आर कॅपिटल आहे, आय कॅपिटल आहे, ई कॅपिटल आहे, एम कॅपिटल आहे, डी कॅपिटल आहे. बघा, मग आता जो पहिला अक्षर आहे, लेटर आहे एफ, त्या एफपासून फेथफुल हे नवीन शब्द तयार झाला. आरपासून रिस्पेक्टेबल हे नवीन शब्द तयार झाला. आयपासून इन्स्पायरिंग हा नवीन शब्द तयार झाला. ईपासून एनकरेजिंग हा नवीन शब्द तयार झाला. एनपासून नोबल हा नवीन शब्द तयार झाला. आणि डीपासून डिपेंडेबल हा नवीन शब्द तयार झाला. बघा मित्रांनो, आपल्याला एखाद्या शब्दापासून जर ॲक्रॉस्टिक तयार करायचं असेल तर त्यातल्या प्रत्येक लेटर्सपासून आपण एक नवीन शब्द तयार करायचा आहे. आणि तो जो नवीन शब्द तयार केला आपण, तो नवीन शब्द आपण ज्याचा ॲक्रॉस्टिक तयार करत आहे त्याच्याशी तो रिलेटेड असला पाहिजे, संबंधित असला पाहिजे. जसं की आता बघा, फ्रेंडमधला एफ पासून फेथफुल म्हणजे विश्वासू, फ्रेंड विश्वासू असतो. तसेच रिस्पेक्टेबल आहे, आदरणीय, मित्र आदरणीय हा शब्द आपल्या फ्रेंडशी रिलेटेड आहे. इन्स्पायरिंग प्रोत्साहन देणारे, फ्रेंड आपल्याला प्रोत्साहन देत असतो. एनकरेजिंग प्रोत्साहन देणे, एनकरेज करणे, मित्र आपल्याला एनकरेज करत असतो. नोबल म्हणजे उदात्त, आपला मित्र उदात्त असू शकतो, मोठ्या मनाचा असू शकतो. डिपेंडेबल म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असलेला, आपला मित्र आपल्यावर अवलंबून असतो किंवा मित्र एकमेकावर अवलंबून असतात. म्हणजे हे सगळे शब्द फ्रेंड्स या शब्दाशी रिलेटेड आहे. बघा आता पुढं, प्रिपेअर ऑन युअर ओन सच ॲक्रॉस्टिक फॉर. आता आपल्याला काही ॲक्रॉस्टिक तयार करायचे आहे. बघा कशावर तयार करायचे आहे, युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर. आता आपला डिअरेस्ट फॅमिली मेंबर, आता डिअरेस्ट फॅमिली मेंबर फॉर एक्झाम्पल फादर घ्या. फादरमध्ये एफ सुरुवातीला आहे, एफपासून आपण फेथफुल हा शब्द तयार करू शकतो. नंतर आहे एपासून कुठला तयार करू शकतो आपण, ए. बघा मित्रांनो, आपल्याला ॲक्रॉस्टिक तयार करायचं आहे. पहिला आहे युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर, म्हणजे कुटुंबामधला आपल्याला सगळ्यात प्रिय व्यक्ती. फॉर एक्झाम्पल घ्या आता फादर. फादरमध्ये पहिलं लेटर आहे एफ, एफपासून फेथफुल, नंतरचं लेटर आहे एपासून ऑलराऊंडर म्हणजे अष्टपैलू, ऑलराऊंडर म्हणजे अष्टपैलू. नंतर आहे टीपासून घ्या ट्रूथफुल. नंतर आहे एचपासून घ्या ऑनेस्ट, HONEST, ऑनेस्ट.
नंतर आहे ई पासून इनकरेजिंग, प्रोत्साहन देणारा. आणि नंतर आहे आर पासून रिस्पेक्टेबल, आदरणीय. बघा, फेथफुल असेल, ऑलराऊंडर असेल, ट्रूथफुल असेल, ऑनेस्ट असेल, एनकरेजिंग असेल, रिस्पेक्टेबल असेल, सगळे आपल्या वडिलाशी रिलेटेड हे शब्द आहेत. नंतर बघा, नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, आपल्या बेस्ट फ्रेंडचं नाव. फॉर एक्झाम्पल घ्या, रोहित, ROHIT, रोहित. बघा, आर पासून रेअर, रेअर म्हणजे दुर्मिळ. ओ पासून आउटस्टँडिंग. नंतर एच पासून ऑनेस्ट, HONEST, ऑनेस्ट. नंतर आय पासून आयडियल, IDEAL, आयडियल. नंतर टी पासून टॅलेंटेड, TALENTED. नंतर दुसरा ॲक्रोस्टिकसाठीचा शब्द आहे अ क्वालिटी ऑर फिलिंग, एखादा गुण किंवा भावना. फॉर एक्झाम्पल सॅड, SAD, सॅड हे भावना आहे, दुःख. बघा, सॅडमधलं पहिलं अक्षर आहे, लेटर आहे यस पासून सॉरोफुल, दुःखी. दुसरा आहे ए पासून ऑफुल, AWFUL, ऑफुल. नंतर आहे डी, आणि डी पासून डेज. बघा, हे सगळे शब्द सॅड या शब्दाशी रिलेटेड आहे. नंतर ॲक्रोस्टिकसाठीचा पुढचा शब्द बघा, एनी प्रोफेशन, म्हणजे एखादा व्यवसाय. आता एखादा व्यवसाय घ्या, टीचरचा व्यवसाय घ्या. मग बघा, टीचरमध्ये पहिलं लेटर आहे टी पासून टॅलेंटेड, TALENTED. नंतर ई पासून इगरफुल, EAGERFUL. नंतरचं लेटर आहे ए पासून घ्या ॲक्टिव्ह, ACTIVE, ॲक्टिव्ह. नंतर आहे सी पासून घ्या चिअरफुल, CHEERFUL. नंतर पुढचा शब्द आहे, अक्षर आहे, लेटर आहे एच पासून घ्या ऑनेस्ट, HONEST, ऑनेस्ट. नंतर पुढचा शब्द आहे ई पासून घ्या अर्नर, EARNER, अर्नर, EARNER, अर्नर म्हणजे कमवणारा. नंतर लास्ट लेटर आहे आर पासून घ्या रेअर, रेअर म्हणजे दुर्मिळ. बघा मित्रांनो, पुढच्या ॲक्टिव्हिटीज बघा. क्वेश्चन नंबर 3, से whether the underlined words in the following sentences are used as a noun or verb or adjective. बघा, there are 8 sentences they have given us as follows. We have to say the class of the underlined word. They have given underline under any word in each sentence. We know that one word we can use with different class. So we have to say whether the underlined word is verb or noun or adjective. Friends, now see A. First activity is A. I walk to school every day. They have given us underline under walk. वॉक खाली त्यांनी आपल्याला अधोरेखित केलेला आहे. आता आपल्याला माहीत आहे की सब्जेक्ट नंतर जो शब्द असतो तो व्हर्बच असतो. मग इथं आय हे सब्जेक्ट आहे, वॉक त्याच्यानंतर दिलेला आहे. दॅट इज व्हाय वॉक इज व्हर्ब. म्हणून वॉक काय आहे, व्हर्ब आहे, क्रियापद आहे. त्या ब्रॅकेटमध्ये व्हर्ब असल्या, VERB, व्हर्ब. पुढं बी बघा, आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. आता इथं बघा, वॉक हा जो शब्द आहे, हा वॉक शब्द व्हर्ब तर नाही इथं, कारण सब्जेक्टच्या नंतर ते दिलेलंच नाही. सब्जेक्ट या ठिकाणी सब्जेक्ट आहे आय नंतर गो दिलेला आहे, त्याच्यामुळे गो हे व्हर्ब आहे. मग इथं वॉक ॲडजेक्टिव्ह पण नाही, कारण ॲडजेक्टिव्ह हे नाऊन विषयी अधिक माहिती सांगते. मग ॲडजेक्टिव्ह
वॉकच्या पुढं कुठलं नाऊन पण नाही. मग या ठिकाणी वॉक हा जो शब्द आहे तो इथं नाऊन म्हणून त्याचं कार्य आहे. म्हणून वॉक हे या ठिकाणी नाऊन आहे. पुढे बघा, त्या ब्रॅकेटमध्ये लिहा नाऊन NOUN किंवा फक्त कॅपिटल N दिलं तरी चालतंय. पुढे सी बघा, दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. इथं बघा आता गिफ्ट हे वर्ब तर नाही, कारण सब्जेक्टच्या नंतर गेव आहे ते वर्ब आहे, आणि गिफ्ट नाऊन पण नाही, ॲडजेक्टिव्ह पण नाही, कारण पुढं नाम नाही. त्याच्यामुळं गिफ्ट हे या ठिकाणी नाम म्हणून आलेलं आहे. नाम हे त्याचं कार्य आहे. किंवा आपल्याला जर एखादा शब्द करता आणि क्रियापदाला व्हॉट म्हणून, व्हॉटने प्रश्न विचारून उत्तर म्हणून येत असेल तर तो येणारा शब्द हा नाम असतो. आता इथे बघा, व्हॉट डीड दे गिव, यांनी प्रश्न केला, गिफ्ट हे नाव उत्तर आलं, म्हणून गिफ्ट हे नाऊन आहे. गिफ्ट सीच्या पुढं ब्रॅकेटमध्ये नाऊन असलेलं NOUN किंवा N कॅपिटल लिहिलं तरी चालते. पुढे डी बघा, यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. आता इथं बघा, यू सब्जेक्ट आहे, कॅन हे मॉडल ॲक्झिलरी आहे. मॉडल ॲक्झिलरीच्या पुढं नेहमी वर्ब असतंय, म्हणून गिफ्ट हे या ठिकाणी वर्ब म्हणून आलेलं आहे. तर ब्रॅकेटमध्ये लिहा वर्ब, VERB वर्ब. पुढे ई बघा, इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. इथं गिफ्ट हे वर्ब तर नाही, कारण सब्जेक्टच्या पुढं सोल्ड आलेला आहे. बघा, सब्जेक्ट वॉज हे हेल्पिंग वर्ब आहे, सोल्ड आलेला आहे, मग सोल्ड हे मुख्य क्रियापद आहे. आता इथं बघा, गिफ्ट पॅक, पॅक हे नाम आहे, त्या नामाविषयी गिफ्ट हे अधिक माहिती देत आहे. म्हणून या ठिकाणी गिफ्ट हा जो शब्द आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणून ईच्या पुढं जे काय ईच्या वाक्यात जे गिफ्ट दिले आहे, अंडरलाईन केलेला शब्द, त्याच्या पुढं ब्रॅकेटमध्ये ॲडजेक्टिव्ह लिहा, ADJECTIVE किंवा ADJ असं शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालतंय. पुढं F बघा, दे बॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. आता इथं पण बघा, न्यू हे वर्ब तर नाही, मग न्यू हाऊस, हाऊस ठिकाणी नाऊन आहे, मग न्यू हे शब्द त्या हाऊसविषयी अधिक माहिती सांगतो, आणि म्हणून न्यू हा शब्द या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला आहे. म्हणून तिथं ब्रॅकेटमध्ये ADJ किंवा ॲडजेक्टिव्ह असं नाव लिहा. पुढे जी बघा, द वॉटर टँक्स लीक अ लॉट. आता या ठिकाणी बघा, द वॉटर टँक्स हे सब्जेक्ट आहे आणि लीक हे त्याच्या पुढे आल्यामुळे ते वर्ब आहे, क्रियापद आहे, म्हणून तिथं ब्रॅकेटमध्ये वर्ब असलेल्या VERB वर्ब किंवा लिहिलेलं चालतंय. लास्ट बघा, H, द ओल्ड एज होम हाऊसेस 100 एजिंग अँड होमलेस पीपल. आता इथं बघा, द ओल्ड एज होम हे सब्जेक्ट आहे आणि हाऊसेस जे आहे ते त्याच्या पुढे आलं, त्याच्यामुळे ते वर्ब आहे. त्याच्यामुळे ब्रॅकेटमध्ये वर्ब VERB असं लिहा.